धुळ्यातून येणारे MIMचे आमदार फारुख शाह आपल्यासोबत आहे। सर, तुम्ही आज तब्बल 3 ते 3.5 तास पायऱ्यांवर धुळे शहरासाठी एक आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुमच्या समोर अधिकाऱ्यांना फोन लावल्याची दृश्य समोर आलेले, काय नेमकं प्रकरण? धुळे महानगरपालिकेने धुळे शहरात घरपट्टीची खूप अवाजवीपणे वाढ केलेली होती आणि त्यासाठी आम्ही सुमारे वर्षभरापासून पाठपुरावा करीत होतो। आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना लेखी निवेदन सुद्धा दिले की जी घरपट्टी वाढवण्यात आलेली आहे ती रद्द करण्यात यावी। त्यानंतर आम्ही प्रधान सचिवांना भेटलो, त्यांना लेखी निवेदन केलं आणि त्यानंतर प्रधान सचिवांनी एक बैठकीचे आयोजन केले त्यांच्या दालनात। तिथे आयुक्तांना बोलावून आणि नाही तिथे आमचं असं ठरलं की जे घरपट्टी वाढवण्यात आलेली आहे ती दुप्पटीपेक्षा जास्त नको असे आदेश प्रधान सचिव गोविंदराज यांनी पारित केलेले होते, परंतु त्यावर कुठलीही अंमलबजावणी झाली नाही आणि तब्बल 25 ते 30 पटीने घरपट्टी वाढवण्यात आलेली होती। म्हणजे पहिले जे पूर्वी 900 रुपये घरपट्टी यायची ती तब्बल त्यांनी 38,000 रुपये केलेली होती आणि त्यासाठी आम्ही आज विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून 11:30 वाजेपासून आंदोलन करीत होतो। आता इथून विधानभवनात जाताना मुख्यमंत्री महोदय थांबले आणि त्यांनी आम्हाला सांगून आमची विचारपूस केली आणि लगेच त्यांनी प्रधान सचिव गोविंदराज साहेबांना फोन लावून असे आदेश दिले की पूर्वीचे जे जुने रेट आहेत त्याप्रमाणेच घरपट्टी आकारण्यात यावी। तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांना आता तुमचा जो मूळ मुद्दा होता तो सोडवला गेला आहे का? सचिव ऐकतील का? कारण की थेट मुख्यमंत्र्यांचे प्रश्न केले आणि शेवटी तुम्ही आंदोलन केलं होतं, म्हणजे त्याला वेळ लागला का? नाही, हे बघा आता कसं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिल्यानंतर त्या सचिव साहेबांना ते ऐकावंच लागेल आणि मला माझ्या मेहनतीवर माझ्या आंदोलनावर पूर्णपणे खात्री आहे की आम्ही आज आमची फत्ते झालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत जी घरपट्टीची वाढ करण्यात आलेली होती त्याला स्थगिती मिळेल। सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, यंदा बिनविरोध निवडणूक होत नाहीये, 12 उमेदवार आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मत आता यंदा अनेक आमदारांची दिशा एंट्री होणार की नाही याच्यावर निर्भर असणार आहे, त्यामुळे तुमचं मत कोणत्या दिशेने झुकतं ह्या विषयावर आपण 5 तारखेनंतर बोलू, कारण 5 तारखेपर्यंत आता आम्हाला पण खात्री नाही आहे की निवडणूक होणार किंवा बिनविरोध होणार। हां, 5 तारखेनंतर आपण या विषयावर नक्कीच बोलू। या संदर्भात तुम्ही अध्यक्षांशी काही चर्चा करणार का? आपल्याला कोणाला पाठवणार? OAC साहेबांशी तुमचं काही चर्चा? 5 तारखेनंतर आपल्याला सांगू, नक्कीच आपल्याला बोलवून सांगणार मी। 5 तारखेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीवर बोलू असं मत आता फारुख शाह यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळते। जर्नलिस्ट विकास कवळेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।